हे बघा, गरमागरम आपला अक्नी पुलाव तयार झाला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी एक वेगळा पुलाव बनवणार आहे, दाखवते तुम्हाला. अगदी फार काही त्याला मसाले वगैरे लागत नाहीत, पटकन होतो असा. हे बघा, कुकरमध्ये तेल घातलं मी. बऱ्यापैकी तेल घालायचं. एरवी आपण बिर्याणी, चिकन पुलाव वगैरे करतो, तर तसं मी आज अक्नी पुलाव करते. दाखवते तुम्हाला. मिरच्या घातल्या बघा 4. तुम्ही थोड्या कुटून घातल्या तरी चालतील, शक्यतो अख्ख्या घाला. आलं लसूण कुटून घातलं. आता चांगला मोठा कांदा मी एक उभा चिरून घातला. चांगलं परतू देते. हे बघा, परतू दिला कांदा चांगला. हे बघा, हा मसाला आहे चिकन बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा. ती एक छोटी पुडी घालते मी. आणि थोडासा गरम मसाला पण घातला मी, पण तो माझ्याकडनं स्किप झाला तुम्हाला दाखवायला. मीठ घातलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, कांदा चांगला मसाला कांदा परतला. इथं मी हे चिकन बघा स्वच्छ धुवून घेतलं होतं, 1/2 किलो. बोनलेस आहे. त्यात घालून घेते. आता चांगलं परतून घ्यायचं त्या तेल कांद्यावर. हे बघा, परतलं चांगलं. आता ह्याला ना एक 10 मिनिटं वाफवू द्यायचं झाकण लावून, किंवा मग तुम्ही एक सरळ शिट्टी होऊ द्या. बारीक गॅस करून वाफवू दिलं तरी चालेल. हे बघा, थोडा वेळ वाफवू दिलं हे चिकन चांगलं. इथं मी बघा इंडिया गेटचे तांदूळ घेतले 1.5 वाटी, धुवून ठेवले होते. एक बटाटा चिरून घेतलाय आणि हे दही घेतले, 1/2 किलो दही आहे. आता या दह्यामध्ये ना 1 ग्लासभर पाणी घालते मी आणि असं ताक करून घेते त्याच घुसळून. नुसतं दही घातलं तुम्ही सरळ तरी चालेल, पण थोडंसं मी पाणी घालून घुसळून घेतलं. हे बघा, इकडं कुकर पण झालाय, उघडून बघते. हे बघा, काय मस्त छान हे वाफवलंय चांगलं. एकदा हलवून घेतलं. हे बघा, आता मी ह्यात बटाटा घालते. बटाटा घातल्याने ना छान चव लागते. आता हे तांदूळ घालते त्यात आणि चांगले मिक्स करून घेते. हा पुलाव करताना कोणतेही भरमसाठ मसाले नाही लागत. हे बघा, चांगलं मस्त एकजीव करून घेतलं. आता ते दही जे आपण घुसळून घेतलंय ना, ते घालायचं ह्यात. घालून घेतले. थोडी कोथिंबीर घालायची त्यात आणि परत एकजीव करायचं चांगलं. हे बघा, झालं. आता ह्याला कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2च होऊ द्यायच्या, कारण आपण चिकन चांगलं वाफवून घेतलेलं आहे ना. हे बघा, 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. झाल्या 2 शिट्ट्या. जरा थोडीशी वाफ जाऊ देते कुकरची आणि मग उघडते. हे बघा, काय मस्त आपला
हा अक्नी पुलाव तयार. याला अक्नी पुलाव म्हणतात. फराह खान स्पेशल अक्नी पुलाव असं माझ्या मुलांनी सांगितलं आहे बरं का. मला नव्हतं माहिती याला काय म्हणतात ते. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. झालं.